हास्य जत्रा, जोरजोरात हसा. बायको, तुमचे केस असेच गळत राहिले तर लवकरच तुम्ही टकले व्हाल. तसं झालं तर मी तुम्हाला घटस्फोट देऊन टाकेन. नवरा पश्चातापाने मनातल्या मनात धगधगतो. अरे देवा, हिच्या मनात असं काहीतरी आहे हे मला माहीतच नव्हतं. मी उगाच वेड्यासारखं नको नको ते औषध घेऊन केस वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. सकाळ सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणाली, "अहो, ऐकता का? मला आज एक स्वप्न पडलं की तुम्ही माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आलात." नवरा आश्चर्यचकित होऊन, "अरे वा, हो का? मग असं कर, पुन्हा झोप तू आणि तो हार गळ्यात घाल." बंड्या एक दिवस गाढव घेऊन शाळेत येतो. पोरं गाढवाला बघून कल्ला करत असतात. गुरुजी बघून चकित होतात आणि विचारतात, "बंड्या, हा काय चावटपणा आहे? हे गाढव कशाला आणलं शाळेत?" गुरुजी, "तुम्हीच तर काल म्हणाला होतात की मी भल्या भल्या गाढवांना माणसात आणलंय." मी म्हटलं, ह्यालाही शाळेत नेऊ, याचीही लाईफ बनून जाईल. बायको, काय हो, खाली कोणाशी इतका वेळ गप्पा मारत होतात? बहीण होती की गर्लफ्रेंड? नवरा निरागसपणे, तिनं अजून तसं काही क्लिअर सांगितलं नाहीये. नवऱ्याला अख्खा दिवस भाद्रपदातला उपवास करावा लागला. एका रविवारच्या दुपारी नवरा बायको सहज घरात बसलेले असतात. नवरा म्हणतो, "हात इकडं कर, तुझी बोटं दाबून देतो." नवऱ्याचं हे प्रेम पाहून बायको भारावून जाते. "आज काय बाई, स्वारी फारच लाडात आलीये." "असू दे ग, मला नाचवून नाचवून तुझी बोटं दुखत असतील ना." त्या रविवारी नवऱ्याला उपवास घडला. एक महिला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली. तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं. नातेवाईक, "काय घ्याल? पोहे खाल की उपमा देऊ?" महिला, "तुमच्या घरात एकच प्लेट आहे का?" नातेवाईक, "नाही हो, काय झालं?" महिला, "मग आणा की दोन्ही." चंगूला मंगूचा फोन येतो. मंगू, "काय रे चंगू, तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी आहे?" चंगू, "थांब, भांडीच घासतोय बघ, भांड्यावर तारीख लिहिले, बघून सांगतो तुला." मैत्रीण, "आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासिटीमॉलची गोळी खाल्ली, आता काय करू?" दुसरी मैत्रीण, "दे आता त्याला ताप, उगाच गोळी कशाला वाया घालवायची." पत्नी लाडात येऊन, "आहो, ऐका ना." पती, "बोल की." पत्नी, "मला अशी एखादी गोष्ट सांगा ज्याने मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटेल." पती, "तू माझं सर्वस्व आहेस, माझं आयुष्य आहेस." पत्नी, "अय्या हो." पती, "तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याचा?" बायको, "रॅगिंग म्हणजे काय हो? वाईट असतं का ते?" नवरा, "तू दर ॲनिव्हर्सरी, पाडव्याला, वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला जबरदस्ती गिफ्ट मागतेस ना, त्यालाच इंग्रजीत रॅगिंग असे." गण्याला फाशी दिली जाणार होती. जेलरने त्याला शेवटची इच्छा विचारली. जेलर, "तुझी शेवटची इच्छा काय आहे?" गण्या, "मला फाशी देताना माझे पाय वर असावेत आणि डोकं खाली, हीच इच्छा माझी." मास्तर, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वेगाने होणारी वनांची कत्तल, माणसांकडून वनांवर होणारं अतिक्रमण यामुळे बहुधा आपली पुढील पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही. गण्या, "मग आम्ही काय करायचं मास्तर? आम्ही तरी कुठं डायनासोर पाहिलेत, पण कधी तक्रार केली का?" नवरा ऑफिसमध्ये असताना बायकोचा फोन आला. बायको, "संध्याकाळी लवकर या." नवरा, "का? काय विशेष?" बायको,
माझ्या माहेरहून पाहुणे येणार आहेत. नवरा, माझं डोकं खाऊ नकोस. ऑफिसमध्ये खूप कामं आहेत मला. बायको, अहो माझ्या 2 लहान बहिणी येत आहेत घरी. नवरा, मूड चेंज. येतो ना, आलंच पाहिजे. तुझे नातेवाईक ते माझे नातेवाईक. तासभर लवकर घरी येतो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी आला. पहिला मित्र, काय रे काय झालं? दुसरा मित्र, बायकोनं घराबाहेर काढलं. पहिला मित्र, तू काय केलं? दुसरा मित्र, काही नाही रे, फक्त एक ढास मारला घरात. पहिला मित्र, एक ढास मारला म्हणून थेट घराबाहेर हाकललं तुला? दुसरा मित्र, तो डास बायकोच्या गालावर बसला होता ना. नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं. वादळाची चाहूल लागली होती. बायको रागानं लालबुंद झाली होती. काहीतरी होणारच. तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं. तो लगेच म्हणाला, सॉरी. बायको, तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला बघा. वडील, ऐक रे, संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत. मुलगा, मग मी काय करू नेमकं? तुम्ही सांगाल तसं करतो बाबा. वडील, त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी कर. ते इम्प्रेस झाले पाहिजे. कळालं का? मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं. बाबा, जरा चावी द्या ना. आपली ट्रेन उन्हात उभी आहे. जरा आत घेतो. सावलीत लावतो. नवरा, काय बघतेस? बायको, कुकिंग शो. नवरा, दिवसभर कुकिंग शो बघतेस, तरीही जेवण कुठे येतंय तुला? बायको, तुम्ही कोण बनेगा करोडपती पाहता, झालात का करोडपती? रात्री 12 वाजता बायको रोमॅन्टिक मूडमध्ये नवऱ्याला म्हणाली. बायको, त्रिवेद चित्रपटात कोणकोणत्या हिरोईन होत्या? नवरा, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम. बायको, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये काजोलचं नाव काय होतं? नवरा, सिमरन. बायको, आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये ती रीना कधीपासून राहायला आली हो? नवरा, 2 महिन्यापूर्वी. बायको, त्या रीनानं 3 दिवसापूर्वी कोणत्या रंगाची साडी नेसली होती? नवरा, गुलाबी. पण तू हे सगळं का विचारत आहेस? तेही रात्री 12 वाजता? बायको, कारण कारण काल माझा वाढदिवस होता. 2 आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावर. पहिला विद्यार्थी, अरे यार, आज कोणता पेपर होता रे? दुसरा, गणित. पहिला, म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर? दुसरा, नाही रे, बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला बघ. वडील, तुला परीक्षेत 98% पाहिजेत बरं का? मुलगा, फक्त 95, 105 मिळवीन. वडील, काय रे थट्टा करतोस? मुलगा, पण सुरुवात तर तुम्हीच केली होती ना. एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता. ज्योतिषी, बेटा, तू खूप शिकणार आहेस. विद्यार्थी, ते माहीत आहे हो. गेल्या 10 वर्षापासून मी शिकतोच आहे. मला सांगा, मी पास कधी होणार ते? किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस. 2 बोटं जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची. आता क्वार्टर पाजल्याशिवाय परत दोस्ती होतच नाही. कोणाला तरी प्रेमातलं विरह जाळून टाकतो. कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो. आणि सगळ्यातून जो वाचतो त्याला परीक्षेचा अभ्यास मारून टाकतो. एका हुशार विद्यार्थ्याच्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो आणि एका नापास विद्यार्थ्याच्या मागे एका सुंदर मुलीचा हात असतो. एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता. ज्योतिषी, बेटा, तू खूप शिकणार आहेस. विद्यार्थी, ते माहीत आहे हो. गेल्या 10 वर्षापासून मी शिकतच आहे. मला सांगा, मी पास कधी होणार? ना तलवाराची धार, ना गोळ्यांची बरसात आम्हाला घाबरू शकते. परीक्षेचा निकाल लागल्यावर
सर्वात जास्त घाबरायला होते ते म्हणजे बाबांच्या माराने.